हॅलो सुवर्णमयी, आपण सगळेच आयुष्यात काही ना काही मिळवण्यासाठी धावत असतो. जास्त पैसा, जास्त यश, जास्त सुखसोयी, जास्त सुरक्षितता. पण कधी कधी एक प्रश्न पडतो, जर हे सगळं मिळालं पण मनात समाधानच नसेल तर? जर घर छान असेल पण मन अस्वस्थ असेल तर? जर लोकांनी कौतुक केलं पण आपण स्वतःशीच आनंदी नसलो तर? मला वाटतं आयुष्य सुंदर बनवणाऱ्या काही गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत. त्या आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये असतात. मागच्या भागात आपण आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व मजबूत करणाऱ्या 10 गोष्टी बघितल्या आणि आजच्या भागात उरलेल्या 10 महत्त्वाच्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या तुम्हाला जास्त समाधानी आणि इमोशनली जास्त मजबूत बनवू शकतात. तर मी आधीच्या भागातूनच कॅरी फॉरवर्ड करतेय. ती 11वी सवय आहे, आपल्या उत्पन्नानुसार जगा. दिखावा आणि कंजूसपणा या दोन्ही टोकांपासून दूर राहा. पैशाबाबत खूप वेळा लोकांमध्ये ना एकदम 2 टोकं दिसतात. एक टोक म्हणजे दिखावा. लोक काय म्हणतील, समाजात आपली प्रतिमा कशी दिसेल, इतरांकडे काय आहे, ह्याची तुलना करत करत काही जण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात. महागड्या वस्तू, मोठे समारंभ, अनावश्यक खरेदी आणि मग त्याची किंमत तणाव, कर्ज किंवा आर्थिक असुरक्षिततेच्या रूपामध्ये मोजावी लागते. आणि दुसरं टोक म्हणजे अतिशय कंजूसपणा. म्हणजे पैसा असून सुद्धा स्वतःवर किंवा कुटुंबावर आवश्यक खर्च करताना सुद्धा अपराधी वाटणं, त्या गोष्टी करणं टाळणं. प्रत्येक गोष्टीत फक्त आणि फक्त पैसे वाचवण्याचा विचार करताना आयुष्यातल्या अनेक छोट्या छोट्या आनंदांना सुद्धा ते मुकतात. ही दोन्ही टोकं आपली मनःशांती हिरावून घेऊ शकतात. कारण पैशाचा उद्देश फक्त साठवणं नाही आणि फक्त खर्च करणं सुद्धा नाही. पैसा हे एक साधन आहे, सुरक्षितता, स्वातंत्र्य आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी. म्हणूनच स्वतःची आर्थिक परिस्थिती स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. जर सध्या तुमचं उत्पन्न मर्यादित असेल तर त्यात कमीपणा वाटून घेण्याची गरज नाही. आणि जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर प्रत्येक खर्चाबद्दल अपराधी वाटून घेण्याची सुद्धा गरज नाही. महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेताना तुलना करून घेऊ नका. शेजाऱ्यांनी घेतलं म्हणून घेऊ नका, नातेवाईक काय म्हणतील म्हणून खर्च करू नका आणि फक्त पैसे वाचवायचे म्हणून आवश्यक गोष्टी स्वतःला नाकारू नका. हौसमौज करा. फक्त एक साधा प्रश्न स्वतःला विचारा की हा खर्च माझ्या गरजा, इच्छा आणि आर्थिक परिस्थितीसोबत जुळतो का? आणि जर उत्तर हो असेल तर तो योग्य खर्च असू शकतो. कारण आर्थिक शहाणपणा म्हणजे श्रीमंत दिसणं नाही आणि ते म्हणजे स्वतःला प्रत्येक आनंदापासून वंचित ठेवणं सुद्धा नाही. खरा आर्थिक शहाणपणा म्हणजे आपल्या वास्तवाचा स्वीकार करून योग्य तो निर्णय घेणं. 12वी गोष्ट आहे, प्रत्येकाला आदर द्या. आदर हा समोरच्याच्या पात्रतेपेक्षा आपल्या संस्काराचा भाग असतो. आपण खूप वेळा आदर आणि स्टेटस ह्यांची गडबड करतो. एखादी व्यक्ती श्रीमंत असेल, मोठ्या पदावर असेल किंवा प्रसिद्ध असेल तर तिच्याशी आदराने बोलायचं, पण घरकाम करणाऱ्या काकू किंवा वेटर ह्यांच्याशी तितक्याच आदराने वागणं खूप लोकांना जमत नाही. पण आदर समोरच्या व्यक्तीच्या पदावर किंवा पैशावर अवलंबून नसतो, तो आपल्या संस्कारावर अवलंबून असतो. कारण आदर देताना आपण समोरच्या व्यक्तीचा नाही तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा परिचय देत असतो. कोणीतरी आपल्यासाठी काय करू शकतं, किती उपयोगी पडेल ह्याच्यावरून त्याच्याशी वागणं सोपं असतं. पण कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रत्येकाशी माणूस म्हणून आदराने वागणं ही वेगळीच सवय आहे. ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि त्यांच्या चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करायचं. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी असहमत असू शकता, तिच्या वागण्याला विरोध करू शकता आणि आवश्यक असेल तर तिच्यापासून दूरसुद्धा राहू शकता. पण तरीही ते करताना सभ्यता आणि आदर राखता येतो. खरं तर एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा कमी प्रभावशाली लोकांशी कशी वागते ह्याच्यावरूनच तिचा खरा स्वभाव ओळखता येतो. कारण वरिष्ठांशी नम्रपणे वागणं सोपं असतं, पण ज्यांच्याकडून आपल्याला काहीच फायदा होणार नाही त्यांच्याशी सुद्धा सन्मानाने वागणं हे खऱ्या संस्काराचं लक्षण आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जगाला जे देता त्यातलं बरंच काही कधी ना कधी तुमच्याकडे परत येतं. म्हणूनच शक्य तितक्या लोकांशी सौजन्याने, संयमाने आणि आदराने वागायचं. कारण त्यातून समोरच्याला आपल्या संस्कारांची, आपल्या वागणुकीची ओळख होत असते. 13वी गोष्ट आहे, नवीन काहीतरी कौशल्य शिकत राहा. नवीन गोष्टी शिकणं म्हणजे स्वतःला नवीन संधी देणं. आपण खूप वेळा असा समज करून घेतो की आपलं शिकण्याचं वय राहिलेलं नाही. शिक्षण पूर्ण झालं, नोकरी किंवा संसार सुरू झाला की शिकणं संपलं. पण खरं पाहिलं तर ज्या दिवशी आपण शिकणं थांबवतो त्या दिवशी आपल्या वाढीचा सुद्धा ग्रोथचा वेग कमी व्हायला लागतो.
आणि नवीन कौशल्य शिकणं म्हणजे फक्त पैसे कमवण्यासाठी काहीतरी शिकणं नाही आहे. ते स्वतःला जास्त सक्षम आणि योग्य बनवण्याचा एक मार्ग आहे. कदाचित तुम्ही नवीन भाषा शिकाल, मोबाईल किंवा कॉम्प्युटर जास्त चांगल्या प्रकारे वापरायला शिकाल, शिवणकाम, बागकाम, फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग किंवा आर्थिक नियोजन करायला शिकाल. कौशल्य कोणतं आहे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःला वाढण्याची, ग्रो होण्याची संधी देत आहात. बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट शिकायची इच्छा असून सुद्धा मागे हटतो. आता माझं वय नाही, माझ्याकडून जमणार नाही, उशीर झालाय. पण विचार करा, एका वर्षानंतर सुद्धा तेच 365 दिवस निघून गेलेले असतील. पण फरक एवढाच असेल की त्यावेळी तुमच्याकडे एक नवीन कौशल्य असेल किंवा नसेल. तुम्ही काय निर्णय घेता ह्याच्यावर ते अवलंबून आहे. सतत शिकत राहणारी माणसं ह्या बदलत्या जगामध्ये जास्त आत्मविश्वासाने जगतात. कारण त्यांना माहीत असतं की परिस्थिती बदलली, काम बदललं किंवा आव्हानं आली तरी मी काहीतरी करू शकते. आणि हे फक्त करिअरसाठीच नाही. नवीन गोष्टी शिकल्याने मेंदू सक्रिय राहतो, आयुष्यात उत्साह टिकून राहतो. एक छोटासा कोर्स, एक नवीन सवय, एक नवीन तंत्रज्ञान किंवा एक नवीन छंद, ह्यापैकी कोणती गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी नवीन दार उघडेल हे आधी सांगता येत नाही. म्हणूनच शिकण्यासाठी खूप मोठ्या संधीची वाट बघू नका. लहान सुरुवात करा, हळूहळू करा, पण थांबू नका. 14वी गोष्ट आहे, आपली कमकुवत बाजू सगळ्यांसमोर मांडू नका. प्रत्येक प्रॉब्लेम सगळ्यांना सांगण्यापेक्षा योग्य व्यक्तीला सांगणं जास्त शहाणपणाचं असतं. मन मोकळं करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी आधाराची, समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. पण मन मोकळं करणं आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं ह्यात खूप फरक आहे. आपण खूप वेळा दुःखी असतो, गोंधळलेले असतो किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतो. त्या क्षणी समोर जे कोणी मिळेल त्याच्याशी आपण सगळं शेअर करतो. आपल्याला वाटतं सांगितलं की बरं वाटेल, कधीकधी बरं वाटतं सुद्धा. पण प्रत्येकजण तुमच्या प्रॉब्लेमचं ओझं समजून घेईलच असं नाही. काही लोक खरोखर मदत करतात, काही लोक सहानुभूती दाखवतात, पण काही लोक असतात जे फक्त माहिती गोळा करतात. आज तुम्ही विश्वासाने सांगितलेली गोष्ट उद्या चर्चेचा विषय बनते. म्हणूनच प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे की मी ही गोष्ट उपाय मिळवण्यासाठी सांगतेय की फक्त भावना व्यक्त करण्यासाठी. जर उपाय हवा असेल तर योग्य व्यक्ती निवडणं महत्त्वाचं आहे. आर्थिक समस्या असेल तर आर्थिक सल्ला देऊ शकणारी व्यक्ती, आरोग्याची समस्या असेल तर डॉक्टर, भावनिक अडचण असेल तर विश्वासू मैत्रीण, कुटुंबातील समजूतदार व्यक्ती किंवा त्या त्या क्षेत्रातली तज्ज्ञ. कारण योग्य माणसाकडे गेलेला प्रॉब्लेम असतो ना, तो सुटण्याची शक्यता जास्त असते. आणि चुकीच्या माणसाकडे गेलेला प्रॉब्लेम बऱ्याच वेळा जास्त गुंतागुंतीचा होतो किंवा फक्त तो 10 लोकांमध्ये पसरतो. काही लोक मला कुणाची गरज नाही असं म्हणत सगळं एकट्याने सहन करतात, पण ते सुद्धा योग्य नाही. मदत मागणं ही कमजोरी नाही आहे, पण मदत कुणाकडे मागायची हे ओळखणं ही शहाणपणाची गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात काही गोष्टी सार्वजनिक असतात, काही खाजगी असतात. त्या खाजगी गोष्टींचं संरक्षण करणं म्हणजे माहिती चोरून ठेवणं नाही आहे, तर स्वतःच्या आयुष्याच्या सीमांचा, बाउंड्रीजचा आदर करणं असतं. कारण प्रत्येकाला तुमची कथा जाणून घेण्याचा अधिकार नसतो आणि प्रत्येकाला तुमच्या मनामध्ये प्रवेश देण्याची गरजसुद्धा नसते. त्यामुळे अशाच ठिकाणी मन मोकळं करा जिथे त्या सांगितलेल्या माहितीचा दुरुपयोग होणार नाही किंवा त्याचा वापर करून तुमचा गैरफायदा घेतला जाणार नाही. 15वी गोष्ट आहे, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची. आयुष्य बदलण्याची चावी दुसऱ्याच्या हातात नसते. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, हे खरं आहे. आपण कोणत्या घरात जन्माला आलो, कोणत्या परिस्थितीत वाढलो, आपल्याला कोणती आव्हानं मिळाली, लोक आपल्याशी कसे वागले, ह्या कितीतरी गोष्टी आपण निवडलेल्या नसतात. पण एक गोष्ट मात्र आपल्या हातात असते, त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो. खूप वेळा आपण आपल्या दुःखाचं, अपयशाचं किंवा अडकलेल्या परिस्थितीचं कारण इतरांमध्ये शोधत राहतो. माझ्या घरातल्यांमुळे, मला संधी मिळाली नाही म्हणून, माझ्या नशिबामुळे. आणि ह्यापैकी काही गोष्टी खऱ्यासुद्धा असू शकतात. पण प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत आपण आपल्या आयुष्याची चावी दुसऱ्यांच्या हातात ठेवतो तोपर्यंत बदल करण्यासाठी पण आपल्याला त्यांच्याकडेच बघावं लागतं. मग आपण विचार करतो की ती व्यक्ती बदलली तर मी आनंदी होईल, त्या व्यक्तीने साथ दिली तर मी सुरुवात करीन, परिस्थिती सुधारली तर मला काहीतरी करता येईल. आणि वाट बघता बघता अनेक वर्ष निघून जातात. स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आयुष्यात जे काही चुकीचं घडलं त्याला मीच जबाबदार आहे असं म्हणत राहायचं. ह्याचा अर्थ एवढाच की आजपासून पुढे काय करायचं ह्याची जबाबदारी मी घेते. कदाचित तुमच्या हातात संपूर्ण परिस्थिती बदलणं नसेल,
पण एखादी सवय बदलणं तुमच्या हातात असू शकतं, एखादा छोटा निर्णय घेणं तुमच्या हातात असू शकतं. मदत मागणं, नवीन काहीतरी शिकणं, आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं किंवा स्वतःसाठी ठामपणे उभं राहणं हे नक्कीच तुमच्या हातात आहे. कारण मोठे बदल बहुतेक वेळा एकाच मोठ्या निर्णयातून होत नाहीत. ते रोज रोज घेतलेल्या छोट्या छोट्या जबाबदार डिसिजन्समधून घडतात. आणि ज्या दिवशी आपण हे मान्य करतो की माझ्या आयुष्यातलं पुढचं पाऊल माझ्याच हातात आहे, त्या दिवशी आपली ताकद परत आपल्याकडे येते. कारण लोकांना दोष देण्यामध्ये तात्पुरता दिलासा मिळू शकतो आपल्या मनाला, पण आपण जबाबदारी स्वीकारतो ना, तेव्हा आपल्यामध्ये बदल घडवण्याची शक्ती येते. म्हणूनच परिस्थिती परफेक्ट होण्याची वाट बघू नका. जे तुमच्या हातात आहे तिथून सुरुवात करा. कारण आयुष्य बदलण्याची किल्ली दुसऱ्यांच्या हातात नसते, ती आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आणि आपल्या कृतीमध्ये दडलेली असते. 16वी गोष्ट आहे, स्वतःशी प्रामाणिक राहा. कारण जगाला फसवणं सोपं आहे, पण स्वतःला नाही. आपण आयुष्यात खूप भूमिका निभावत असतो. आई, पत्नी, मुलगी, मैत्रीण, कर्मचारी, गृहिणी. आणि ह्या सगळ्या भूमिकांमध्ये खूप वेळा आपण इतरांना काय दिसतं ह्याकडे जास्त लक्ष देतो, पण आपल्याला काय वाटतंय ह्याच्याकडे कमी लक्ष देतो. आपण स्वतःलाच सांगत राहतो की मी ठीक आहे, मला फरक पडत नाही, मला हेच हवं होतं, जे आहे त्यात मी आनंदी आहे. पण मनाच्या आत कुठेतरी आपल्याला सत्य माहीत असतं. कुठली तरी गोष्ट आपल्याला दुखावतीये, कुठलं नातं आपल्याला थकवतंय, कुठली सवय आपल्याला मागे खेचतीये आणि कोणतं आपलं स्वप्न आपण भीतीमुळे पुढे ढकलत आहोत. जगाला दाखवण्यासाठी आपण खूप मुखवटे घालू शकतो, पण रात्री शांतपणे स्वतःसोबत बसलो की त्या मुखवट्यांमागचं सत्य आपल्याला दिसतं. स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे स्वतःवर टीका करत राहणं नाही आहे, स्वतःला दोष देणं सुद्धा नाही आहे, तर स्वतःकडे स्पष्ट नजरेने बघणं. जर एखादी चूक झाली असेल तर ती मान्य करणं, एखादी गोष्ट जमत नसेल तर ते स्वीकारणं, एखाद्या नात्याकडून दुःख मिळत असेल तर ते नाकारायचं नाही. आणि जर एखादं स्वप्न अजूनसुद्धा मनात जिवंत असेल तर त्याला मरून द्यायचं नाही. कारण बदलाची सुरुवात नेहमी सत्यापासून होते. जोपर्यंत आपण स्वतःलाच खोट्या गोष्टी सांगत राहतो तोपर्यंत खरा बदल कसा होईल? आपण वजन वाढल्याचं मान्य केलं तरच आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो. आपण आर्थिक अडचण आहे हे मान्य केलं तरच पुढे नियोजन करू शकतो. आणि दुःखी आहोत हे मान्य केलं तरच मदत शोधू शकतो. म्हणूनच स्वतःशी प्रामाणिक राहणं कधीकधी खूप अस्वस्थ करणारं असतं, पण त्यातूनच आपल्याला खरा त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो. लोकांना आपण काय दाखवतो हे बऱ्याच वेळा महत्त्वाचं असू शकतं, पण आपलं आयुष्य नक्की काय घडवत असेल तर ते आहे आपण स्वतःबद्दल काय खरं मानतो ती गोष्ट. म्हणूनच अधूनमधून स्वतःला आरशासमोर नाही तर मनासमोर उभं करा आणि स्वतःला विचारा, मी ज्या आयुष्याबद्दल बोलते खरंच तेच आयुष्य जगतेय का? हा प्रश्न अस्वस्थ करू शकतो, पण त्याच प्रश्नामध्ये बदलाची सुरुवात लपलेली असेल. 17वी गोष्ट आहे कृतज्ञता. जे काही आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकणं. कारण आयुष्यात काय नाही ह्याच्याकडे लक्ष जाणं खूप सोपं असतं. मोठं घर नाही आहे, पुरेसे पैसे नाही आहेत, हवी तशी परिस्थिती नाही, लोक आपल्या मनासारखे वागत नाहीत, आपलं शरीर बऱ्याच वेळा आपली साथ देत नाही. त्यामुळे मनाला जे नाही आहे त्याची यादी बनवायला फार वेळ लागत नाही. पण गंमत म्हणजे आपण ज्या गोष्टींसाठी आज तक्रार करतो त्याच गोष्टी कधीतरी आपल्या प्रार्थनेचा भाग होत्या. ह्याच गोष्टी आपण कधीतरी देवाकडे मागत होतो. ज्या घराबद्दल आज तक्रार वाटतेय ते घर कधीतरी आपल्याला मिळणं कठीण होतं. ज्या जबाबदाऱ्यांमुळे आज थकवा येतो त्या नात्यांसाठी आपण कधीतरी वाट बघितली होती. ज्या साध्या गोष्टी आपल्याला गृहीत धरण्यासारख्या वाटतात त्या कितीतरी लोकांच्या आयुष्यात अजूनसुद्धा एक स्वप्न असतात. आणि ह्याचा अर्थ दुःख, अडचणी किंवा प्रॉब्लेम नाहीच आहेत असं म्हणायचं का? तर तसं नाही आहे. कृतज्ञता म्हणजे प्रॉब्लेम्सकडे डोळे झाक करणं नाही. ती एक अशी सवय असते जी प्रॉब्लेम्ससोबतच आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीसुद्धा बघायला आपल्याला शिकवते. कारण एकाच परिस्थितीकडे दोन माणसं वेगवेगळ्या नजरेने बघू शकतात. एकाला फक्त कमतरता दिसते, दुसऱ्याला संधी आणि आशीर्वादसुद्धा दिसतात. ग्लास अर्धा भरलेला असेल तर एखाद्याला तो अर्धा रिकामा वाटतो आणि एखाद्याला भरलेला वाटतो. आणि बहुतेक वेळा परिस्थितीपेक्षा आपला जो दृष्टिकोन आहे ना तो आपल्या आनंदावर जास्त परिणाम करतो, मनस्थितीवर जास्त परिणाम करतो. ज्यांच्या मनात कृतज्ञता असते ती माणसं नेहमीच सगळ्यात सुखी असतात असं नाही, पण त्यांच्याकडे एक वेगळी ताकद असते. त्यांना आयुष्यातला चांगुलपणा दिसत राहतो, अगदी कठीण काळात सुद्धा. आणि म्हणूनच दिवसातून किमान एकदा तरी स्वतःला विचारा,
आज अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. त्या खूप मोठ्याच असल्या पाहिजेत असं नाही. चांगलं आरोग्य, कुटुंबातील एखादी व्यक्ती, शांत झोप, 2 वेळचं अन्न किंवा आजचा एक चांगला दिवस. कारण कृतज्ञता आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स कमी करत नाही, पण त्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाण्यासाठी मनाला जास्त स्थिर आणि मजबूत बनवते. कधीकधी आनंद मिळवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आणखी काही ना काही मिळवत राहणं नसतो, तर जे आधीपासून आहे त्याची जाणीव ठेवणं असतं. ह्यातच अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक फुलाचा फुलण्याचा काळ आणि त्याचं सौंदर्य वेगळं असतं. आजच्या काळामध्ये तुलना टाळणं खरंच खूप कठीण झालं आहे. कारण सोशल मीडियावर कुणाचा तरी नवीन व्यवसाय दिसतो, कुणाचं सुंदर घर दिसतं, कुणाचं परदेशात फिरणं दिसतं आणि नकळत आपल्या मनात विचार येतो की सगळेच पुढे जात आहेत आणि मीच मागे पडली आहे. पण आपल्याला आपल्या आयुष्याची संपूर्ण स्टोरी माहीत असते. आपले संघर्ष, चिंता, अपयश, लिमिटेशन्स आणि अडचणी आपल्याला माहीत असतात. पण दुसऱ्यांच्या आयुष्याबाबत आपल्याला तितकी माहिती असणं शक्य नाही आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या सोशल मीडियावर जे काही हायलाईट्स आणि चांगले प्रसंग दिसतील तेवढेच आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच ही जी आपण मनामध्ये तुलना करत असतो ना, ती कधीच न्याय्य नसते. एक गोष्ट लक्षात घ्या, आंब्याचं झाड आणि गुलाबाचं रोप ह्यांची तुलना करता येईल का? दोघांचं सौंदर्य वेगळं, दोघांचा उपयोग वेगळा आणि फुलण्याची वेळसुद्धा वेगळी. माणसांचं सुद्धा तसंच असतं. कुणाला यश लवकर मिळतं, कुणाला उशिरा मिळतं, कुणाची आर्थिक प्रगती स्पीडने होते, पण मग दुसऱ्या कुणाचे नातेसंबंध चांगले असतील. सगळ्यांकडे सगळं असतंच असं नाही, पण तुलनेची सवय अशी असते की ती आपल्याला जे नाही आहे ना त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायला शिकवते आणि कृतज्ञता आपल्याला जे आहे त्याची जाणीव करून देते. म्हणून जेव्हा कधी मनात तुलना सुरू होईल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कालच्या माझ्यापेक्षा आज थोडी तरी पुढे आली आहे का? थोडी प्रगती केली आहे का? आणि जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने जाताय. कारण आयुष्य काही शर्यत नाही आहे. आपण सगळे वेगवेगळ्या मार्गांवर वेगवेगळ्या स्पीडने चालणारे प्रवासी आहोत. दुसऱ्याच्या वाटेवर फुलं किती उमलली आहेत हे बघण्यामध्ये इतकं गुंतून जाऊ नका की स्वतःच्या बागेकडे लक्षच राहणार नाही. आपल्या बागेचं सौंदर्य आपल्याला तेव्हाच दिसेल जेव्हा आपण तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारतो. 18वी गोष्ट आहे, भावनिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहणं बंद करा, स्वतंत्र व्हा. आपल्या आनंदाची आणि समाधानाची चावी कधीही दुसऱ्याच्या हातात देऊ नका. आपल्यापैकी कितीतरी जणी नकळत आपला आनंद इतरांशी जोडून ठेवतात. कुणी माझ्याशी चांगलं वागलं तर मी आनंदी राहीन, मुलांनी माझं ऐकलं तर मी शांत राहीन, लोकांनी माझं कौतुक केलं तरच मला बरं वाटेल, कुणी माझी काळजी घेतली तर मला समाधान वाटेल. आणि मग हळूहळू आपल्या मनस्थितीचं नियंत्रण आपल्या हातातून निसटत जातं. कारण आपल्या आनंदाची चावी आपण दुसऱ्यांच्या वागणुकीशी बांधून ठेवलेली असते. नाती महत्त्वाची आहेत. प्रेम, आपुलकी, आधार ह्याची गरज प्रत्येकालाच असते. पण जेव्हा आपला संपूर्ण आनंद दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो ना, तेव्हा आपण मनातून खूप असुरक्षित राहतो. कारण दुसरी व्यक्ती नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेलच असं नाही. ती बिझी असू शकते, तिचे स्वतःचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा कधीकधी तिला आपल्या गरजा समजणारसुद्धा नाहीत. आणि मग आपण दुखावले जातो, नाराज होतो, मनातून रिकामेपणा अनुभवतो. भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होणं म्हणजे कुणाची गरज नाही असं मनामध्ये मानायचं असं म्हणत नाही. आणि ह्याचा अर्थ असा पण नाही की आपण एकटंच राहायचे. ह्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या आनंदाचं मूळ फक्त बाहेर शोधू नका. स्वतःसोबत वेळ घालवता येणं, स्वतःच्या आवडी जपणं, स्वतःच्या प्रगतीमध्ये आनंद शोधणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मिळवणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांत राहू शकता तेव्हा इतरांची साथ आनंद वाढवते. पण त्यांचं कौतुक नसेल तर तुम्हाला मनातून पूर्णपणे रिकामं वाटत नाही. खूप वेळा आपण म्हणतो कोणी मला समजून घेत नाही, पण कधीकधी स्वतःला समजून घेण्यापासूनच सुरुवात करावी लागते. मला खरंच काय आवडतं, मला काय आनंद देतं, माझं आयुष्य मला जास्त अर्थपूर्ण कसं वाटेल, ह्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्याकडे नसतात, ती आपल्या आतच असतात. कारण नात्यांनी आपलं आयुष्य सुंदर होतं, पण ती नाती आपल्या आनंदाचा एकमेव स्रोत नसली पाहिजेत. लोक तुमच्या आयुष्याचा भाग असू शकतात, पण तुमच्या मनःशांतीचे मालक तुम्हीच आहात. आणि ज्या दिवशी हा फरक समजतो ना, त्या दिवशी आपल्या भावनिक स्वातंत्र्याची खरी सुरुवात होते. 19वी गोष्ट आहे, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. निरोगी शरीर आणि शांत मन ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपण आयुष्यात कितीतरी गोष्टींसाठी धडपडत असतो. पैसा, घर, मुलांचं भविष्य, करिअर, जबाबदाऱ्या.
ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र खूप वेळा शेवटच्या नंबरवर जाते, ती म्हणजे आपलं आरोग्य. खास करून महिलांच्या बाबतीत हे खूपच जास्त दिसून येतं. सगळ्यांचा नाश्ता, सगळ्यांचं जेवण, सगळ्यांच्या वेळा हे आपण सांभाळतो, पण स्वतःचं जेवण वेळेवर झालं का, पुरेशी झोप झाली का, शरीराला हालचाल मिळाली का, मनाला विश्रांती मिळाली का, हे विचारायला बऱ्याच वेळा वेळच राहत नाही. आपल्याला वाटतं एवढं काम पूर्ण करू दे, नंतर बघू. पण हा नंतर वर्षानुवर्ष येत नाही आणि मग आपलं शरीर हळूहळू संकेत द्यायला लागतं. सततचा थकवा, सांधे दुखणं, वाढणारं वजन, पाठदुखी, झोपेच्या तक्रारी, चिडचिड आणि मानसिक ताण. शरीर एका दिवसात आजारी पडत नाही, ते बराच काळ आपल्याला सावध करत असतं, फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही. खूप लोक व्यायामाकडे एक्स्ट्राचं काम म्हणूनच बघतात, पण खरं तर व्यायाम हा शरीराला दिलेला त्रास नसतो, तो शरीराला दिलेला आधार असतो. जिम नसेल जमत तर चालणं, स्ट्रेचिंग, योगासनं ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठा फरक घडवू शकतात. आणि आरोग्य म्हणजे फक्त शरीर नाही, मनाचं आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सतत चिंता, ताण, अपराधीपणा आणि स्वतःकडे दुर्लक्ष करून कुणीही खऱ्या अर्थाने निरोगी राहू शकत नाही. आणि म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढताना अपराधी वाटून घेऊ नका. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही आहे, तीसुद्धा एक जबाबदारीच आहे. विचार करा, जर तुमच्याकडे खूप पैसा असेल पण आरोग्य नसेल तर त्या पैशाचा आनंद तुम्हाला किती दिवस घेता येईल? जर सगळं मिळालं पण मनःशांतीच नसेल तर त्या यशाचं समाधान तरी किती काळ टिकेल? म्हणूनच आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गुंतवणूक शेअर्स, सोनं किंवा प्रॉपर्टीमध्ये नसते, ती आपल्या शरीरात आणि मनात असते. आणि कितीही बिझी असलात तरी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणं हे इतरांसाठी नाही तर स्वतःप्रती असणारी आपली पहिली जबाबदारी आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 गोष्टींबद्दल बोललो ज्या कदाचित आयुष्य एका दिवसात बदलणार नाहीत, पण हळूहळू आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि जगण्याच्या पद्धतीमध्ये नक्कीच बदल घडवतील. ह्यातला कोणता मुद्दा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला किंवा सध्या तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीवर काम करण्याची गरज वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या अनुभवांमधून मलासुद्धा खूप काही शिकायला मिळतं आणि आपल्या ह्या सुवर्णमयी परिवारातल्या इतर मैत्रिणींनासुद्धा त्याचा फायदा होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना ह्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे त्यांच्यासाठी मेंबरशिपसुद्धा उपलब्ध आहे. मेंबरशिपमधून मिळणारा तुमचा पाठिंबा मला असेच दर्जेदार आणि मनापासूनचे व्हिडिओ बनवत राहण्यासाठी खूप मदत करतो. पुन्हा भेटूया नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदात राहा.